हॅलो फ्रेंड्स, नमस्ते. सगळ्यांच्या मनापासून खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी मुलांसाठी एकदम सॉफ्ट असा चिला बनवलेला आहे की जो फक्त 1 वाटी उडद डाळ आपण वापरून बनवलेला आहे. अगदी 10 मिनिटामध्ये रेडी होणारा इन्स्टंट असा चिला, बाळ पोट भरून खाईल असा हा नाश्ता रेडी होतो. अगदी 1 वाटीपासून आपण इतका सारा नाश्ता बनवू शकतो आणि बाळाला खूप सारं न्यूट्रिशनसुद्धा या चिलामुळे भेटते. हा चिला खाल्ल्यानंतर मुलं एक जे ऑमलेट असतं, एक ऑमलेट ते खाणं विसरून जातील आणि तुम्हाला म्हणतील की ते नको, आम्हाला हेच बनवून द्या. असा हा पौष्टिक नाश्ता मुलांसाठी कसा बनवायचा, चला तर मग बघूयात. तर इकडे मी ही रेसिपी बनवण्यासाठी 1 वाटी उडदाची डाळ भिजत घातली होती 2 तास. तर 2 तासानंतर आपली उडद डाळ अशा प्रकारे फुगलेली आहे. इकडे बारीक कट केलेला टोमॅटो, बारीक कट केलेला कांदा आणि बारीक कट केली कोथिंबीर इतकं साहित्य आपल्याला लागणार आहे. आता मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपली जी उडदाची डाळ होती ती भिजलेली उडदाची डाळ मी धुवून याच्यामध्ये ॲड केलेली आहे. आता मी याला मिक्सरच्या भांड्यात फिरून घेणार आहे. याची बारीक अशी पेस्ट तयार करायची आहे. तुम्ही बघू शकता इतकी बारीक अशी पेस्ट मी रेडी केलेली आहे. एकदम सगळं असं ते मिक्स झालं पाहिजे. आता एक मोठा बाउल घेतलेला आहे. आता या बाउलमध्ये मी आपलं जी पेस्ट होती रेडी केलेली ती याच्यामध्ये टाकून घेते आहे आणि घट्टसर अशी तयार केलेली आहे. जास्त पाणी ॲड केलं नव्हतं. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्याची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे. इतकी घट्ट मी त्याच्यातून काढून घेतली होती. आता एक एक करून याच्यामध्ये मी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर सगळं ॲड करून घेते आहे. आणि इकडे मी सगळं आपलं जे साहित्य होतं ती सगळं मी बॅटरमध्ये ॲड केलेलं आहे आणि अशा प्रकारे चमच्याने याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठसुद्धा घातलेलं आहे. आणि आता सगळं व्यवस्थित बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ सगळीकडे लागलं पाहिजे आणि व्यवस्थित मिक्स करत करत असं झालं आहे आपलं बॅटर. तर याच्यामध्ये आता मी थोडं थोडं पाणी घालणार आहे, कारण आपल्याला चिला बनवायचा आहे. तर थोडंसं पातळ असं झालं पाहिजे, मीडियम कन्सिस्टन्सी, जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको. तर मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे, कारण इतकं घट्ट तर नाही जमणार. आणि अशा प्रकारे व्यवस्थित आता याला मिक्स करून याचं एक मीडियम असं बॅटर रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, असं बॅटर आपलं रेडी झालेलं आहे. आता इकडे मी पॅन गरम होण्यासाठी ठेवला होता. तर पॅनवर मी आता गरम झाल्यानंतर थोडंसं तेल पसरून घेतलेलं आहे चहूबाजूंनी आणि एक मोठा चमचा घेऊन आपलं बॅटर व्यवस्थित परत एकदा ढवळून घ्यायचं आहे. आणि याचा चिला आता आपण बनवणार आहे. तवा गरम झाल्यानंतर आपण त्याची फ्लेम लो करून टाकली आणि आता अशा प्रकारे एक चमचा भरून मी बॅटर घेऊन व्यवस्थित चिला मी पसरून घेत आहे. आणि दुसरासुद्धा चमचा घेऊन अशा प्रकारे गोल आकारामध्ये आपला जो चिला आहे तो पसरून झालेला आहे. बघू शकता तुम्ही किती मस्त दिसतोय. आता याला थोडंसं मीडियम फ्लेमवर व्यवस्थित एक साईड भाजू द्यायचं आहे. मध्ये असं चेक करायचं आहे जेणेकरून करपला नाही पाहिजे. आपली एक साईड व्यवस्थित भाजून झालेली आहे. तर दुसऱ्या साईडला उलटं करून घेतलं आहे. आता दुसरी साईडसुद्धा भाजलेली आहे. दोन्ही साईड मस्तपैकी लो फ्लेमवर भाजू द्यायच्या. आणि बघू शकता आपला जो चिला आहे तो किती भारी दिसतोय आणि वाटतंय ना ऑमलेटपेक्षा काहीतरी वेगळं. आपल्या बेबीला जर ऑमलेट आवडत नसेल, एगची ॲलर्जी असेल, अशा सिच्युएशनमध्ये जर बाळाला तुम्ही हा चिला बनवून दिला तर नक्कीच बाळ आवडीने खाणार. आणि याच्यामध्ये खूप सारं न्यूट्रिशनसुद्धा आहे. तर अंड्याच्या ऑमलेटची बरोबरीसुद्धा हा चिला करू शकतो. त्याच्यामुळे आपण आपल्या बेबीला आरामात हा चिला रोज जरी बनवून दिला तर बाळ आवडीने खाणार. आणि बघू शकता एकदम सॉफ्ट असा मऊ लुसलुशीत आपला जो चिला आहे तो रेडी झालेला आहे. आणि अशा प्रकारे इकडे दुसरासुद्धा चिला मी इकडे पॅनवर टाकून घेतलेला आहे आणि दुसरासुद्धा चिला आपला भाजत आलेला आहे. बघू शकता दुसरासुद्धा चिला बेबीसाठी रेडी झालेला आहे. एकदम भरपेट नाश्ता बेबीसाठी आणि पौष्टिक असा नाश्ता आपण बनवलेला आहे, जो मी माझ्या बेबीला बनवते तर तुमच्यासोबत शेअर करायला मला आवडते. आणि हे बघू शकता दुसरंसुद्धा आपला चिला रेडी झाला आहे. अशा प्रकारे दोन्हीसुद्धा चिला मी एका डिशमध्ये काढून घेते आहे. आणि बघा किती सुंदर दिसतोय. आणि मी माझ्या बेबीसाठी डिश रेडी केलेली आहे. मी सॉससोबत माझ्या बाळाला हा चिला देणार आहे.
चला मग मी माझ्या बाळाकडे आता घेऊन जाणार आहे. तक्ष आता सकाळी त्याला 9:30 वाजेला मी नाश्ता देत असते, तर या टाईममध्ये तक्षचा नाश्त्याचा टाईम झालेला आहे. तर बघूयात तक्षला आवडतं की नाही. तर तक्ष समोर मी आणून ठेवलं. तक्षने सर्वप्रथम सॉसमध्ये हात टाकलेले, त्याला सॉस खूप आवडतं. आता बघू शकता किती नरम, एकदम मऊ लुसलुशीत तक्ष तर मस्ती करत होता आणि एकदम आवडीने तक्षनं खाल्लेला. तक्षला फार आवडतात अशा जे चीला वगैरे रेसिपीज असतात ना, त्या मुलांना आवडत असतात, कारण त्यांना दात नसतात. तर इझिली नरम अशा सॉफ्ट चीला आपण बेबीला दिला तर बेबी आरामात खाऊ. अशाच नवनवीन रेसिपीज मायसेल्फ तक्ष या चॅनलवर येत असतात, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.